मी सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणू इच्छितो. 2017च्या अखेरीस मल्टीपर्पज युटिलिटी बेस बोर्ड भाडेतत्वावर घेतली. तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारे तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगितलं. पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी मोठी मदत करणार असल्याचा दावा JNPTने केला. मात्र प्रत्यक्षात सभापती महोदय समुद्रातील जलप्रदूषण, तेलगळती, समुद्रात मोठ्या जहाजातून दुसऱ्या जहाजावर कोळशाची होणारी वाहतूक, जहाज आणि अन्य सामग्री याचे समुद्रात होणारे वॉशिंग यामुळे मोठ्या प्रमाणात JNPT बंदर परिसर आजूबाजूचा परिसर दूषित झालाय. या युटिलिटी बोर्डची सद्यस्थिती काय आहे? तिचा वापर होतोय का? दुरुस्त अवस्थेत आहे का? ज्या कारणासाठी युटिलिटी बोर्ड त्या ठिकाणी होती त्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झालाय. तर त्याचं नेमकं काय त्या युटिलिटी बोर्डचं स्टेटस आहे याची माहिती मिळाली असला तरी आपला जो कन्सर्न आहे तो एकदम जेन्युइन आहे. तो प्रदूषणाच्या संदर्भात आहे. त्यामुळे JNPTने जी काही व्यवस्था केली आहे की त्याच्याबद्दल असमाधान असेल तर एक वरिष्ठ अधिकाऱ्यांना JNPTच्या अधिकाऱ्यांशी तिथे प्रत्यक्षात जाऊन या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी सूचना देईन.